राजा धापा टाकायला काय कुत्र बित्र माग लागलं का काय तुझ्या? अगं कुत्र नाही, प्रॅक्टिस करायला गेलतो. पण मी काय म्हणते, आता आलायस ना सुट्टीला, मग कर की जरा आराम. बस खा पी चांगलं, अंगावर चिबडवर मास राहिले का बघ, पार हाडाची काढ करून घेतलेत गोड्यानं. जीजे असंच फिट राहायला लागतं. आणि तिकडे बॉर्डरवर गेल्यावर जबाबदार येणार जीजे. नुसतंच बसलो तर आळस शिरल ना अंगात काय, म्हणून दररोज प्रॅक्टिस करायला लागते. बरं बाबा, जे पाहिजे ते केलंस ना मनासारखं. मग आता जा, आवर्जून खाऊन घे जा काहीतरी. काय ग तू काम करतेस? जरा निवांत बसायचं, आराम करायचा जरा. माझा हात राहत्यात वय जीजे, जसं तुझं हात राहत नाहीत ना, तसंच फौजीचं पाय बी राहत नाहीत काय. आणि आम्हाला पहिल्याशिवाय चेन भी पडत नाही जीजे, क्योंकि दौड़ना ना फौजी की पैशन है, पैशन. हे घ्या. अजिंक्य, हे घ्या. ते द्या इकडं. जेडे दिगड का? दिगड आता काय आणू नको. मी दिलं तर काय फरक पडतोय? अगं सवय झाली मला, तू नको त्रास करून घेऊ. अहो पण मी काय बोललो कळलं ना. घेतो मी. अजिंक्य, अहो तुम्ही आराम कराय सुट्टीवर आलाय, तुमची 4 कामं मी केली तर असं काय फरक पडणार आहे? फरक पडणार आहे जेडी. हे बघ, मी तिकडे गेल्यावर माझी कामं मलाच करायला लागणार आहेत, तिथे काही तू नसणार ना. आणि तसं बी तू काय आयुष्यभर माझ्या बरोबर असणार आहेस का? अजिंक्य, मी आयुष्यभर तर तुमच्या बरोबरच राहणार आहे. कसं ते नाही माहित मला, पण राहणार हे नक्की. हे घ्या, तुमच्यासाठी गिफ्ट आणले. अगं याची काय गरज होती? हाय की माझ्याकडे पाकिट. अहो असू द्या, तसं बी तुमचं पाकिट जुनच झालंय. घ्या. अगं नाही, आताच नवीन घेतलंय. म्हणजे मी आणलेल्या पाकिटाला काहीच किंमत नाही वे? अगं तसं नाही, बरं आणि इकडं. भारी की पाकिट. थँक्यू. मला वाटलंच होतं तुम्हाला आवडेल म्हणून. बर, तुम्हाला नाश्ता घेऊन येऊ का? हा, भुका लागली. जा. वय लगेच आणते. हे घ्या. थांब, फोन कोणाचा आलाय? हॅलो रावल्या. लक्ष लगेच पटकन ये. कुठं? अरे तू, मी, शीतल आणि इक्या आपण बाहेर जायचंय. कशाला? तुला काय करायचंय? ये म्हणलं की याच. आणि हो, येताना गाडी घेऊन ये, नाहीतर इच्छिल मोकळा हात हलवत. हा लगेच निघ. शीतल पोचला आता. हा, हे काय निघालोच. जेडे, मी आलो नाश्ता करतो, एक काम आहे महत्वाचं. अहो 5 मिनिटात होईल की नाश्ता? वय पण पोचायला 2 मिनिटं लागतील ना. आणि हो, मामन काय ठेवले का ग?
वय ठेवलीये, तुम्हाला लागेल म्हणून ठेवून गेल्यात. हे घ्या. बरं झालं, आज लागणारच होती. जातो. अहो, पण फ्रॉड करूनच्या करून वरनं आमच्याकडनं पैसे मागताय. अहो पण आपलं ठरलेलं ना. काय एंगेजमेंट झाली होती का साखरपुडा? हा, एकदा फ्रॉड करताय ते करताय, वर आमच्याकडनंच पैसे मागताय. हा टॅलेंट, हा पोलिसांना फोन कर. हा आणि त्यांना सांग एक तोतया अधिकारी आम्ही पकडलेला आहे. हा लगेच लावतो. अहो राहू द्या राहू द्या राहू द्या राहू द्या. हवं तर पैसे देऊ नका हो. पण प्लीज पोलीस कंप्लेंट करू नका हो भैया. माझा हातावर पोट आहे हो. हवं तुम्ही तुमच्या पाय पडतो हो भैया. साहेब तुम्ही आणि इथं हा हा, ते साहेब नोकरी वाचवण्यासाठी माझ्याकडे आले होते. म्हणजे अहो ना, ते आपलं दुकान नाही का सील केलं होतं. मी वरच्या साहेबांना फोन केला, म्हणलं नोकरीवरतून काढून टाका. भैया अरे तू आमच्यासाठी करतोय हे खरं आहे, पण माझ्यासाठी एक करशील? हा, यांना नोकरीवरून काढून टाकू नका म्हणाव. भैया करशील ना माझ्यासाठी एवढं? अहो तुम्ही सांगायचं ना आम्ही करायचं. पण एक आहे, यांना शिक्षा मिळालीच पाहिजे. बदली फिक्स. बघितलं का किती सज्जन माणसं आहेत. आणि तुम्ही यांचं दुकान सील केलं. पुढे फेडल हे पाप. नाही नको 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 भैया. अरे गे आणि जाताना जरा हसऱ्या चेहऱ्यानं जा. आणि जाताना पोरा बाळांसाठी मिठाई घेऊन जा. या. थँक्यू भैया. एक मिनिट टॅलेंट, ह्यांना बाहेरपर्यंत सोडून ये. हा त्याला नीट पोचवून ये. चला चला चला. थँक्यू सर. ना बसा की. काय चहा कॉफी काय घेणार? नाही नको नको. बोला, काय काम काढलं गरीबाकडे? अरे तुझे पैसे द्यायला आलतो. कसले हो? अरे ते नाही का बँकेची नोटीस आलती, त्यावेळेला तू भरलेच पैसे, हे माघारी द्यायला आले. ना तुम्ही लगेच पर्क करून टाकता बघा. अरे तसं नाही भैया, पण व्यवहार कसं चोख असायला पाहिजे. वय तुम्ही कशाला इथपर्यंत आला? मला बोलायचं, मी घरी आलाच. तू नाही अरे मी देणेकरी आहे तुमचा. ना तुमचं का नाही भलतच असत. टॅलेंट सी, एवढी प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ माणसं दिवा लावून नाके इंडियात सापडणार नाहीत. करेक्ट आहे भैया. अरे असं काय नाही, तुमच्यासारखी पण माणसं आहेतच की जगात, आडीनडीच्या टायमाला मदत करणारी. ना तुमच्याकडनं शिकलोय मी. अरे हे असं करणाऱ्याला तो कधीच काय कमी पडू देत नाही बघ. आता त्याच्या मनात असेल तर होईल आमच्या मनासारखं. अरे होणारच की. बरं ना तुम्ही एवढंच मागा, आमची एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण होते म्हणा. तुमची इच्छा लवकर पूर्ण होईल. बर येऊ का? कारखान्यावर जायचंय. हा चला, तुम्हाला सोडायला येतो. अरे नको, जातो मी. नक्की? होय येतो. बर. टॅलेंट बघितलं का? नाना चक्क आपल्या दारात. हा आज नाना पैसे द्यायला आले. उद्या हेच नाना त्यांच्या शीतलचा हात आमच्या हातात द्यायला येतील. राहुल्या, पार्टीची तयारी आधी करायची असते बरं का. हे मला का सांगतोस तू? इतक्याला सांग की. त्यानंच मला फोन करायला सांगितलं होता. ए मित्रा, तुझ्या माहितीसाठीच सांगतो, मला शितलीने सांगितलेलं तुला सांगायला.
इकडं आहे तर मास्टर माइंड. आता तू पार्टी देत नाही म्हणलं मलाच दिली पाहिजे ना. अयो कसली पुरगे ही कर. अरे स्वतः बी खाणार आणि दोस्तासनी बी खायला लावणार. नाहीतर आमचा आजा कधी हाता पाणी घालतोय काय माहित आमच्या. तुला ना किती दिलं तरी कमीच आहे. उपाशीच असतच बघ. चला निघायचं का आता? आता फुकटचं वेटिंग चार्ज पडायचं. आणि मी एवढं एटिंग केलं त्याचं काय चार्ज देणार? शितले तुझ्या नावावर आहे ना अख्खं आयुष्य डिपॉझिट केलंय मी. आयुष्याचं डिपॉझिट डायलॉग बंद करा आणि बिलाचं बघा की. आईच्या गावात खरे नवीन पाकिट वय हा कुणी दिलं? हे अरे जयडीन दिले. सॉरी ते चुकून राहिलं घरी. चुकून ए थांबा. अरे काय चाललंय ते आम्हाला बी कळू दे की. शितले तू बी आजाला पाकिट गिफ्ट केलेस काय? इतक्या म्हणजे ह्याच्याकडे 2-2 पाकिट आणि आम्हाला एक बी नाही. हा पण राहुल्या हं, तू एक बघितलंस का? काय आजानं जेडीने दिलेलं पाकिट जवळ ठेवले, शितनीला दिलेलं नाही. म्हणजे जैडीचं अगदी आपल्या जवळ ठेवलंय आणि शीतलचं घरात वय. बघ का कशी माणसं असतात. हा म्हणजे जेडीने दिलेलं जवळ शितलीचं घरात. अय हितनं पुढं मी दिलेलं पाकिट तुझ्या जवळ नसल तर तू आहेस आणि मी आहे कायला. अगं पण इतक्या माझ्या जर गर्लफ्रेंडनं जर मला पाकिट दिलं असतं हा आणि आता जर माझं घरात विचारलं असतं हा तर मी हुसेन बोल्ट सारखं पळत जाऊन आणलं असतं. विषयच नाही ना. मग प्रेम ब्रेम काय हाय का नाही? लई शहाणा आहेस तू. अरे साताऱ्यात आहे आपण. काय तांदूळला जाऊय मी? मग जा काय जा. अगं काहीतरी काय बोलते शितले. अर्धा तास लागतोय जायला. हे रावल्या काय शहाणा आहे रे. जा. अगं कसं जाऊ मी? 10 अगं पण 9 8 एक किल्ली दे. 7 अर्ध्या ना किल्ली. मला प्लीज म्हण. 6 प्लीज राहू दे. 5 प्लीज दे. 4 आज जातो सॉरी. शेडे अगं आजाची काय कपडे असतील तर ती पण धुवून टाक. त्या पोराला त्याचं काही पडलंच नाही बघ. आपली कपडे कुठली धुवायची कुठली नाही धुवायची त्याला काहीच कळत नाही. आल्यापासून निस्ता हुंदडतोय बघ. ऊन पडले कपडे वाळून निघतील म्हणून म्हटलं तुला. हा हे कुठलं पाकिट? हा हेच नवीन घेतलंय वाटतं. जेडे तुला काय अक्कल आहे का ग? कुणी सांगितलं तुला कपडे धुवायला? आजा काय रे बोलतो त्या पोरगीला? ती पोरगी उडी राबते तुझ्यासाठी आणि तिला असं बोलतोस आहे तू? तसं नाही पण मी सांगितलं होतं ना माझ्या कुठल्या वस्तूला हात लावायचा नाही म्हणून. मग हात न लावता कपडे कशी धुवायची मग? धुतो माझं मी नंतर.
ज्याचं करावं भलं ते म्हणते माझंच खरं. तुम्ही पाकिट न्यायला परत आलाय? होय म्हणजे चुकून तू दिलेलं पाकिट नेलं ना, पण पैसे या पाकिटात राहिले म्हणून जा तुम्ही. फिटली का तुझी हाऊस? त्यांचं जे एवढं दाबतीयस त्याची तर किंमतच नाही. आणि बघितलं ना येता जाता घालून पाडून बोलतात तरी तू फिर भाऊ टाकत त्यांची सेवा करीत. अगं तू काय मुद्दाम बोलते का? गडबडीत असल. तुम्ही नका त्यांची बाजू घेऊ. काय चाललंय काय नाही ते दिसतंय की. मी एवढी फेडरेशनची अध्यक्ष असून कधी गडबड करत नाही. आणि ती आल्यात म्हणून त्यांनी गाडी हिथं लावली आणि गेलं कारखान्यावर चालत. मी एवढं रक्ताचं पाणी करते कमवते का तर त्यांना काय कमी पडू नये म्हणून. आणि ही पोरगी एवढी सेवा करते तरी मी बघितलं ना कसं बोललं ती. काय हो माझ्या पुरीने एवढा काय गुन्हा केला होता? कामच करत होती ना. एवढं काय झालं होतं चिडायला? अगं त्याला नाही आवडत त्याच्या वस्तून हात लावलेला. तर सोन्याच्याच नाहीत का? बघायला गेलं तर 5 पैसे घरात द्यायचे माहित नाहीत. स्वतःहून घरासाठी कधी काही केलं नाही. आणि ही पोरगी एवढी सेवा करते तरी बी तिला बोलतात. आणि जीजी यातच नाही बर का कायमच आहे. तरी बी हसती जीव लावा खाऊ पिऊ घाला. डेडे तुला सांगून ठेवते ना जर गोंडा घोळत बसलीस ना तर माझ्या एवढी वाईट कोण नाही. आणि तुला जर एवढंच वाटतंय ना तर जाऊन बस कुठं तरी. बघ न्यायला तरी येतील का? रे आईच्या गावात इतक्या अरे 120च्या स्पीडनं आला का काय? अर्ध्यातनं चालय ते. होय अर्ध्यातनं चाललंय. एकदा मिशनवर गेलो ना की गेलो. काय संपल्याशिवाय माघारी येत नाही. मग कळलं? हा पण काय माहितीये का राहुल्या, म्हणजे मिशन काय आहे ना ते नीट लक्षात ठेवायचं. म्हणजे काय शहीद व्हायची भीती नसती र. निक्या तो असले ह्याच्यात तूच शहीद उचील पण आजा व्हायचं नाही. मला फुल कॉन्फिडन्स आहे आजाव. हे बसतो का आता? गप्पतो आजा आता पण तू ठीक आहे, पण एक गोष्ट कायम म्हणजे शेवट पण तू लक्षात ठेवायची. मी दिलेलं पाकिट सोडून दुसरं कुठलं बी पाकिट वापरलं ना तर तुझ्या एवढी वाईट कोण नाही बाई. माहितीये मला माहितीये. समजा चुकून बिकून वापरलं तर कळलं की मला कळलंय. चला आता चला ठीक आहे. हा बरं कालपर्यंत ती ठीक होती. आज काय झालं हिला? मला सांग तू आता प्रेमाची कबुली दिलीस ना. हा मग आता काही गरज नसते. असं असते माहितीये का, जवळ तू प्रेमाची कबुली देत नाहीस का नाही तोवर तुझा हक्क गाजवता येत नाही. पण भावा तू एकदा का कबुली दिली की तुझ्यावर फक्त तुझा नाही तर तिचा पण हक्क असतोय. म्हणजे मी मरणार आहे? अरे ही तर नुसती सुरुवात आहे. आता काय आली या बोगाची. पुढे काय होणार काय माहिती. चल मी होतो पुढे.